आणि त्या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय। या पावसामुळे शिरसी शिरवळ या भागातील वाहतूक बंद झाली आहे, त्यामुळे गणगापूरकडे जाणारे प्रवासी अडकून पडले आहेत। पुणे शहराला पावसाने झोडपले। पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागात रस्ते जलमय झालेत। भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली, त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। पुणे अहिल्यानगर मार्गावरील रांजणगाव गणपती जवळील रोडवरती पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होती। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा वडोदा या भागामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालंय। मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली। 100% शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासनही दिलंय। नांदेडमध्ये गोदावरी नदी धोकादायक पातळीवरून वाहतीये। जुन्या नांदेड शहरातील होळी भागात असणारा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव या ठिकाणी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे गावामध्ये पाणी शिरलंय, तर तलावाच्या शेजारी शेत जे आहे ते पाण्याखाली गेले। बीडच्या माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी या गावामध्ये घळाटी नदीच्या पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। ग्रामस्थांना पुलावरून प्रवास करावा लागत असल्यामुळे तात्काळ पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थ करतात। वाशिमच्या रिसोड, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव तसंच वाशिम तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतो आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून रिठत गावाजवळून वाहणाऱ्या आडोळ नदीच्या पुरामुळे रिठत गावाचा संपर्क तुटलाय, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नागरिक अडकून पडले आहेत। पिंपरी चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची चांगलीच तारांबळ उडाली। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय। नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात ट्रॅक्टरमधून पाहणी केली। पैठणमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांनी नुकसानाची पाहणी केली। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी मनसेच्या वतीने निलंगा तालुक्यातील हरी जवळगा या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलंय। वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला। मागणी मान्य न झाल्यास दुष्काळग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय। कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी कानगावमधील शेतकऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन केलंय। नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। पुरात वाहून गेलेल्या जळगावच्या काकोडा या ठिकाणी तरुणाच्या कुटुंबाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश देण्यात आला। यावेळेला आमदार चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते। हैदराबाद गॅझेट विरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली। हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला ॲडव्होकेट विनीत धोत्रेंनी आव्हान दिलं होतं। दरम्यान मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे। छत्रपती संभाजीनगर राज्यस्तरीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत मराठा अभ्यासक, आंदोलक आणि वकील सहभागी झाले होते। हैदराबाद गॅझेट GR बाबत परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली। पोलिसांनी मनोरमा खेडकरच्या घराची झाडाझडती घेतली। नवी मुंबईमधून अपहरण केलेल्या मिक्सरचा हेल्पर ज्या घरामध्ये ठेवला होता त्या घराची झाडाझडती पोलिसांनी केलेली आहे। मनोरमा खेडकरच्या वकिलासमोर पोलिसांनी घराची तपासणी केली आहे। दरम्यान खेडकरच्या घराबाहेर 24 तास पोलिसांकडून पाळत ठेवण्यात आली आहे। निलेश गायवळ याच्या टोळीने गोळीबार केलेल्या प्रकाश धुमाळ याचा फोटो समोर आलाय।
गोळी लागल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात प्रकाश धुमाळवरती उपचार सुरू आहेत. दरम्यान प्रकाश धुमाळ यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबारावरती विरोधकांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली. यावरती मंत्री जनतेची गाराणी ऐकू शकतो, कोणाला कितीही प्रयत्न करू दे, आम्ही जनता दरबार भरवणार असा निर्धार गणेश नाईकांनी केला. कल्याणमध्ये रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीचा शाळकरी मुलं आणि नागरिकांना फटका बसतोय. विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये दुकानाच्या उद्घाटनासाठी ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला भोजपुरी गाण्यांवरती महिलांनी ठेका धरला. यावेळेला नोटा उधळतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. बदलापूरच्या कात्रप डीपी रोडवरील त्रिमूर्ती खानावळी परिसरात तरुणांनी तोडफोड केली. या ठिकाणी सतत घोळका करून तरुण हुल्लडबाजी करत असतात, त्यामुळे महिला आणि लहान मुलांना त्रास होतो. याबाबत तक्रार केल्यामुळे तरुणांनी तोडफोड केली. बदलापूरच्या सरस्वतीनगर भागात एक भलं मोठं झाड भंगाराच्या दुकानावरती कोसळलंय, त्यामुळे 2 जण यात जखमी झाले. तर झाड कोसळल्यानंतर आरोप करणाऱ्या दुकानदारासोबत भाजपाच्या माजी नगरसेवकाची बाचाबाची झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळीवाडी या ठिकाणी राहणारं पारधी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून चिखलातून प्रवास करत आहे. रस्त्यासाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. पालघरच्या पळे भोनरपाडा गावामध्ये सोयीसुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता, अंगणवाडी आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. चिपळूणच्या मोरवणे गावातील ग्रामस्थांनी जमीन परप्रांतीयांना न विकण्याचा निर्णय घेतलाय. गावातील ग्रामसभेत नागरिकांनी एकमताने हा ठराव मंजूर केलाय. दरम्यान गावकऱ्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. ऐन पावसाळ्यामध्ये परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत, त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरू लागली आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतोय. परिसरात दुर्गंधी वाढल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जातोय. अकोला शहरातील अग्रसेन चौकातील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती धक्कादायक प्रकार घडलाय. अनेकांच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर वाहनं बंद पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आणि चौकशी अंती अजब प्रकार समोर आलाय. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण झाल्यामुळे पाण्याचा स्पर्श होताच ते पाण्यासारखं दिसू लागतं, त्यामुळे वाहनांचे इंजिन्स बंद पडत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हिंग शीतल महाजन यांनी चित्तथरारक स्काय डायव्हिंग करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. शीतल महाजन या मूळच्या जळगावच्या रहिवासी असून आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हिंग करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला आहेत. सिंधुदुर्गातील नेतर्डे, गाळेल आणि डिंगणे या भागामध्ये ओंकार हत्तीने धुडगूस घातला. हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दर गुरुवारी साई मंदिराच्या प्रसादालयामध्ये विशेष साई आमटी प्रसाद रूपाने दिली जाणार आहे. कमी तेल, कमी तिखट आणि भरपूर जीवनसत्व, फायबर, कॅल्शियम तसंच खनिजांनी समृद्ध असलेली आमटी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आजचा 4था दिवस असून उपोषणकर्ते शंकर पारेकर यांची प्रकृती खालावली आहे. गोंदियाच्या जिल्ह्यातील उच्चेपूर गावाच्या ग्रामस्थांनी बियर बारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला. शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत बियर बारचा परवाना रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना दिलंय. हिंगोली जिल्ह्यातल्या कुणकर पिंपरी गावातील नागरिकांनी औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालय गुरं सोबत घेऊन आंदोलन केलंय. पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाली आहेत, मात्र अद्याप घरकुलाचा हप्ता न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांनी आंदोलन केलंय. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर स्वागत. बातमी धाराशिवमधून. धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अशी मागणी आमदार कैलास पाटलांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं नाही असा एकही शेतकरी धाराशिव जिल्ह्यामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही असं पाटील म्हणाले. तर एकही शेतकरी आता नुकसानीपासून शिल्लक राहिलेला नाही. प्रत्येक 100% शेतकऱ्यात नुकसान झालं. त्यामुळे अटी निकष न बघता तुम्ही पूर्वीप्रमाणे 13,600ची मदत करावी, ॲडव्हान्स कव्हर परत एकदा चालू करावे आणि अटी निकष न बघता शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ करावी आणि खरडून गेलेली ज्या जमिनीचं नुकसान झालं आहे त्याची भरीव जी मदत मिळते ते सर्व शेतकऱ्यांना द्यावी, हीच विनंती आम्ही काल दोन्ही मंत्री महोदयांना केलेली आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.